तर आज आपण बनवणार आहोत फोडीव झुणका। त्यासाठी आपण इथे प्रथम 1 वाटी भिजवलेली डाळ घेतली आहे चण्याची, जी की आम्ही 5 ते 6 तास भिजवलेली आहे। त्यासोबत आपण इथे घेतले आहेत हिरव्या मिरच्या, लसूण, जिरे, कोथिंबीर आणि थोडेसे मीठ। हे सर्व आपण मिक्सरला लावून घेतले आहे। तर इथे आता आपण चण्याची डाळ मिक्सरला लावत आहोत। जास्त पातळ नाही करायचं, थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे सर्व। इथे आम्ही डाळ मिक्सरला लावून त्यामध्ये गरजेनुसार पाणी ॲड केले आहे आणि तुम्ही बघू शकता आता आपली डाळ व्यवस्थित बारीक झाली आहे। तर प्रथम इथे आपण कढईमध्ये 2 चमचे तेल घेतले आहे। तेल थोडीशी गरम झाली की आपण तेलामध्ये मोहरी टाकून घेणार आहोत। मोहरी मस्त तडतडू द्यायची। नंतर आपण जिरे टाकणार आहोत। जिरेही मस्त फुलू द्यायचे। कढीपत्ता टाकला आहे इथे। मूठभर हिंग इथे टाकले आहे। इथे हळद टाकणार आहोत आणि हे सर्व झाले की आपण यामध्ये मिक्सरला वाटलेले वाटण टाकणार आहोत। वाटणही आपण थोडेसे भाजू द्यायचे आहे, जेणेकरून ते मिरचट लागणार नाही। आता हे सर्व भाजत आले की आपण त्यामध्ये मीठ टाकणार आहोत चवीनुसार। आपण थोडेसे मीठ मसाल्यामध्ये घातले होते। आपण यामध्ये बारीक केलेली डाळ टाकणार आहोत आणि हा झुणका आपण पूर्णतः बारीक गॅसवर बनवणार आहोत आणि हा झुणका आपण सतत खालीवर करत राहायचा आहे। आता आपण हा झुणका 5 मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहोत लो फ्लेमवरती। आता 2 ते 3 मिनिटांनी आपण यामध्ये कोथिंबीर टाकून घेणार आहोत। आणि आता आपण पुन्हा एकदा झाकण झाकले आहे यावरती लो फ्लेमवरती। तर इथे 5-7 मिनिटांनी झाकण खोलल्यानंतर आपला झुणका असा तयार आहे। आणि ते गॅस बंद केला आहे आणि तुम्ही बघू शकता आपला झुणका तयार आहे। तर अशा प्रकारे आपला फोडीव झुणका तयार आहे।